कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे सतत 42 दिवस उशिरा 12वीचा निकाल शिक्षण बोर्डाने घोषित केला। त्यात अमरावती विभागाचा 92.9% निकाल लागला आहे। त्यातच राज्यातील कोकण विभाग अव्वल आला असून सर्वाधिक जास्त म्हणजेच 95.89% निकाल लागला आहे। दुसऱ्या क्रमांकावर पुणे, तिसऱ्यावर कोल्हापूर तर चौथ्या क्रमांकावर अमरावती विभागाचा क्रमांक लागला आहे। सर्वाधिक कमी औरंगाबाद विभागाचा निकाल जाहीर झाला आहे। मागील वर्षीपेक्षा 5% अमरावती विभागाचा निकाल वाढलेला दिसून येत आहे। तर यावर्षी सुद्धा मुलांपेक्षा मुलीने पुन्हा आघाडी घेतली आहे। अमरावती विभागातून बुलढाणा जिल्हा टक्केवारीत आघाडीवर आला असून अमरावती जिल्हा पुन्हा इतर जिल्ह्यात शेवटी आहे। राज्यातून दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57% लागला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शिक्षण बोर्डाने यावर्षी ऑनलाईन पद्धतीने उत्तरपत्रिका, पूर्ण मूल्यांकन गुणपत्रिका पद्धत अवलंबली आहे। त्याकरिता प्रति विषयाकरिता गुणपत्रिका 50 रुपये, छायाप्रत प्रति विषय 400 रुपये तर पूर्ण मूल्यांकन करिता 300 रुपये फी आकारली आहे। गुणपत्रिका वाटण्यास 17 जुलैपासून सुरुवात होणार आहे तर पूर्ण मूल्यांकन करिता 17 जुलै तर 5 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे। गुणपत्रिका, छायाप्रत पूर्ण मूल्यांकन करिता www.verification.mhssc.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन अमरावती शिक्षण विभाग मंडळाचे विभागीय सचिव अनिल पारधे यांनी केले आहे। याबाबत शिक्षण बोर्डाने विभागात पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। त्याच्या पत्रकासोबतच आपल्यापर्यंत आणखी एक पत्रक आलं असेल, परिपत्रक आलं असेल, ते म्हणजे यावर्षीपासून जी विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन रिव्हॅल्युएशनची जी प्रोसेस मंडळातर्फे, राज्य मंडळातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी जी केली आहे त्याबाबतचं ते परिपत्रक आहे। त्या परिपत्रकामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ज्या सूचना पोहोचायला पाहिजे आपल्या माध्यमातून त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटचं नाव http://verification.mh-hsc.ac.in ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट उद्यापासून सुरू होणार आहे आणि उद्यापासूनच इयत्ता 12वीचे जे विद्यार्थी आहेत ते गुणपडताळणीसाठी तसेच छायाप्रतीसाठी हे या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत। गुणपडताळणीसाठीची जी डेट आहे ती दिनांक 17 जुलै 2020 पासून तर सोमवार दिनांक 27 जुलै 2020 पर्यंत राहणार आहे। त्यामध्ये विद्यार्थी हे 50 रुपये भरून, म्हणजे ऑनलाईनच सगळं चालान भरायचं आहे विद्यार्थ्यांना, हे सगळं भरून विद्यार्थी गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकणार आहेत। तसंच जर विद्यार्थ्यांना छायाप्रती पाहिजे असेल उत्तरपत्रिकेच्या रिव्हॅल्युएशनसाठी त्यासाठीची जी डेट आहे ती 17 जुलै 2020 ते 5 ऑगस्ट 2020 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे आणि त्या कालावधीसाठी इयत्ता 400 रुपये भरून विद्यार्थी छायाप्रत प्राप्त करू शकणार आहे। आणि छायाप्रत प्राप्त करण्याच्या ज्या 3 पद्धती विद्यार्थ्यांना यावर्षी देण्यात आलेल्या आहेत त्या प्रामुख्याने अशा आहेत की विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करेल, ऑनलाईन पेमेंटसुद्धा करेल आणि त्यानंतर विद्यार्थ्याला 3 ऑप्शन्स दिले गेले आहेत की विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका जी आहे ती पोस्टाने पाहिजे आहे, रजिस्टरने पोस्टाने पाहिजे आहे किंवा मग ईमेलद्वारे पाहिजे आहे। या 3 पद्धतींनी विद्यार्थ्याला उत्तरपत्रिका मिळणार आहे। त्याला जो सोपा वाटेल मार्ग त्या पद्धतीने तो उत्तरपत्रिका मागवू शकतो। आणि काही विद्यार्थ्यांना जर प्रत्यक्ष बाय हँड जरी पाहिजे असेल हार्ड कॉपी तरी विद्यार्थी मंडळातून ते प्राप्त करू शकतो। पण आपल्याला आपणाद्वारे हे सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईनच आपल्या कोविड-19चा जो प्रादुर्भाव आहे, लॉकडाऊन जो आहे आणि दळणवळणाची साधनं उपलब्ध नाही आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या वेबसाईटचा उपयोग करूनच ऑनलाईन अर्ज करायचा, मंडळाकडे करायचा आहे। त्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं मी आमच्या मंडळामध्ये स्वागत करतो आणि आत्ताच पदार्थाची सभा झालेली आहे त्यामध्ये आम्ही अमरावती विभागीय मंडळाच्या निकालाला मान्यता दिलेली आहे। तो निकाल या ठिकाणी मी सांगतो आहे। अमरावती मंडळातर्फे देण्यात आलेल्या मार्च 20च्या उच्च माध्यमिक शालांत
प्रमाणपत्र परीक्षेसाठी 1,43,323 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। प्रत्यक्षामध्ये 1,42,725 विद्यार्थी हे परीक्षेला प्रविष्ट झाले। त्यापैकी 1,31,434 विद्यार्थी पास झाले। पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 92.09 इतकी आहे। या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण 70,088 मुले आणि 61,346 मुली अशा एकूण 1,31,434 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत। यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 90.07 असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.52 इतकी आहे। एकूण टक्केवारी 92.09 आहे। मुलींनी परत एकदा निकालामध्ये बाजी मारल्याचे दिसून येते। अमरावती विभागीय मंडळ हे संपूर्ण राज्यामध्ये 9 विभागीय मंडळाच्या तुलनेमध्ये क्रमांक 4 वर आहे। पत्रकार परिषदेला विभागीय सचिव अनिल पारधी, विभागीय सहसचिव वामन बोलके, विभागीय सहाय्यक सचिव डॉक्टर जयश्री राऊत उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।